ठाणे पालिका हद्दीतील मान्सूनपूर्व कामे पूर्ण करावीत. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली पालिका आयुक्तांची भेट. ठाणे महापालिका क्षेत्रातील कामे डेडलाईन उलटले तरी अजून शिल्लकच असलेली दिसून येत आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यात ठाणे तुंबणार नाही याकडे पालिका प्रशासनाने लक्ष घालून मान्सूनपूर्व कामे तात्काळ पूर्ण करावीत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांनी पालिका आयुक्त सौरव राव यांच्याकडे केली. माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त यांची आज भेट घेण्यात आली. त्यावेळी विचारे यांनी पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याची मागणी केली. ठाणे शहरातील नाल्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून नालेसफाई झालीच नसल्याचा दावा केला. पावसाळा तोंडावर आला असताना लवकरात लवकर नाले स्वच्छ करावे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याने योग्य उपाययोजना कराव्यात. प्रभाग समिती निहाय ठाणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार करावी. तसेच ठाणे आपत्ती व्यवस्थापनकडे यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ वाढवावे. त्याचबरोबर ठाणे महापालिकेची TDRFच्या टीममध्ये असलेल्या 30 जवानांच्या पालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरीचा प्रश्न आचारसंहिता संपताच तात्काळ सोडवावा. शहरातील रस्त्यांच्या कडेला असलेली झाडांच्या फांद्या तात्काळ छाटाव्यात. तसेच सोसायटीच्या आवारात असलेल्या झाडांकडे लक्ष घालावे. MSEBच्या अधिकाऱ्यांशी संगनमत ठेवून उघड्यावर असलेल्या DP आणि वायरकडे लक्ष घालावे, जेणेकरून कोणती मोठी दुर्घटना होणार नाही. अशा आणि इतर गोष्टींकडे पालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे असे सूचना विचारे यांनी यावेळी केल्या. 7 तारखेला पावसाची आगमन होणार आहे. त्याच्या अगोदरची जी कामं आहेत आणि डेडलाईन 31 मे ही दिली होती आणि म्हणून आज संपूर्ण ठाणे शहरातल्या नाल्याची पाहणी करून या ठिकाणी जो काय अहवाल आपण आयुक्तांना दिलेला आहे ही नाले सफाई का हात की सफाई या बाबतीमध्ये त्यांचं लक्ष वेधलेलं आहे. सर्व पुरावे त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल नाले सफाई व्हायला पाहिजे होती ती या ठिकाणी झालेली नाही. त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक असेल, त्याचबरोबर जिथे ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणची नाले सफाई, उदाहरणार्थ आपल्या वंदना टॉकीजच्या इकडचे जे नाले आहेत ते बंदिस्त नाले आहेत. त्या नाल्यामध्ये एवढा गाळ अजूनही आहे. त्या ठिकाणी आपण जे लाईव्ह फोटो या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल धोकादायक इमारतीचा विषय या ठिकाणी उपस्थित केला होता. त्यांच्या पर्यायी जागेसाठी व्यवस्था करावी यासाठी सुद्धा आपण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जी काही साफसफाई रस्त्यावरची जी साफसफाई होते ती बरोबर होत नाही. आज तुम्ही बघितले असेल कित्येक बाजारपेठे असतील, गर्दीच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. या संदर्भात सुद्धा आपण साहेबांना सांगितलेले आहे की या संदर्भामध्ये जे काही ठेकेदार आहेत त्यांच्याकडून हे कर्मचारी बरोबर साफ केले जात नाही, त्या बाबतीत सुद्धा लक्ष घालावं. जर तुम्हाला 50 कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी दिलेलं असेल आणि ठिकाणी 10 कर्मचारी काम करत असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं त्या ठिकाणी लक्ष असायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल जी धोकादायक जी काही झाडं झालेली आहेत या संदर्भात कित्येक नागरिकांनी तक्रारी करून सुद्धा या ठिकाणी छाटणी होत नाही आणि त्या ठिकाणी कित्येक जणांचा मृत्यू होतोय. मध्ये ती समजा गाडीवरती एखादं झाड कोसळतं किंवा घरावरती कोसळतं, जीवितहानी होऊ शकते. यासाठी सुद्धा तातडीने कारवाई करण्यासाठी सांगितले. त्याचबरोबरीने आज तुम्ही बघितलं असेल जे आपले सर्व्हिस रोड आहे घोडबंदरचा, त्या ठिकाणी हा सर्व्हिस रोड कमी करण्याचा डाव या ठिकाणी चाललेला आहे. या संदर्भात सुद्धा गंभीर दखल या ठिकाणी घेण्यात यावी. आज सर्व्हिस रोड 96 साली जेव्हा महापालिकेने हे सर्व्हिस रोड बनवले त्यावेळेचं मूळ उद्दिष्ट हेच होतं की या ठिकाणी असलेल्या ग्रहसंकुलाच्या असलेल्या हायवे असल्या कारणाने जर वाहतूक कोंडी झाली, उद्या काही इमर्जन्सी झाली तर त्यासाठी हे सर्व्हिस रोड ओपन असले पाहिजे आणि या सर्व्हिस रोडवरची वाहतूक सुरळीतपणे चालली पाहिजे यासाठी हे सर्व्हिस रोड त्या ठिकाणी बनवले होते. आणि ते सर्व्हिस रोड जर समजा आता जर कोणाच्या सांगण्यावरनं हे जर कमी करत असतील किंवा काढत असतील तर त्याचा आम्ही ठाणेकर नागरिक म्हणून त्याचं लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती उभे राहू असं आयुक्तांना सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबरीने सुलभ शौचालय असतील, काही ठिकाणी सुलभ शौचालय बांधून 1 महिना झाला तरी पण त्याला टाळं लावून ठेवलेलं आहे. हे कोणाच्या तरी सांगण्यावरनं हे जे काय चालू आहे
आणि आज तुम्ही बघितलं असेल आज ज्या पद्धतीने या महापालिकेतून आम्ही या ठिकाणी नगरसेवक, महापौर, आमदार, दोनदा खासदार या महापालिकेच्यामुळेच आम्ही झालेलो आहे आणि आमच्या डोळ्यात देखत या महापालिकेची चाललेली वाताहत बघतोय. आज कित्येक कर्मचाऱ्यांना या ठिकाणी परिवहनच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही बघितलं असेल 12 वर्ष झाले त्यांना त्यांची जी काही देणी आहेत ती अजूनही मिळत नाहीत. आज कित्येक लोकांनी कामं केलेली आहेत ठेकेदारांनी, त्यांची बिलं गेल्या 1.5-2 वर्षापासून पेंडिंग आहे. आणि अशा पद्धतीने या महापालिकेचे जो कारभार ज्या पद्धतीने चाललाय, येणारे जे आयुक्त आहेत, चांगले अधिकारी आहेत, त्यांना आम्ही हेच सांगितलंय की तुम्ही ठाणेकर जनता तुमच्या पाठीशी आहे, चांगल्या पद्धतीने काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. एखादा चुकीचं काम होत असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की येत्या 8 दिवसामध्ये जी काय आम्ही परिस्थिती त्यांच्या समोर ठेवलेली आहे ही कामं लवकरात लवकर होतील.